भाषण करताना थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं, वेळेवर न आठवणं, यावर रामबाण उपाय. आमचं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं. हे प्रशिक्षण जॉईन करायचं असेल किंवा आठवड्यातून 1 दिवस असं दुसऱ्या प्रकारचं प्रशिक्षण, कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. किंवा दैनंदिन जीवनामध्ये जेवढी काही भाषणं आहेत, ही सर्व भाषणे एकाच पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. हास्यरस, बीभत्स रस, भयानक रस, अद्भुत रस, रौद्र रस, शांतरस शेवटचा. शांतरस शेवटचा तो होता आता शिवाजीराव भोसल्यांकडे. मग हे सगळे रस आत्मसात करावे लागतील का? तर अजिबात नाही. सगळे रस आत्मसात करत बसायची तुम्हाला गरज नाही. मी आत्ता जे शिवाजीराव भोसलेंचं उदाहरण दिलं तो शांत रसामध्ये येतो. माझं कधी कधी एखादी क्लिप तुम्ही ऐकली असेल, ते रौद्र रस किंवा वीररसामध्ये येते. म्हणजे क्लिप आहे ना, ए रायगडा सांग ना माझा राजा कसा होता, तो चालत कसा होता, तो बोलत कसा होता. हे जे आहे ना उंच पट्ट्यातलं भाषण, ते येतं वीररसामध्ये. शिवचरित्र सांगणाराकडं वीररस असावा तर त्याचं शिवचरित्र उठून दिसतं. आणि शिवचरित्र सांगणाराकडे जर शांत रस असेल तो त्याच्यामध्ये, तर ते शिवचरित्र लोक ऐकणार नाहीत. काही लोकांमध्ये सगळ्याच रसाचा मिलाप दिसून येतो काही लोकांच्या भाषणामध्ये, आणि काही लोकांच्या भाषणात एक एक रस दिसून येतो. या 9 रसापैकी आपण विचार करायचा की आपल्यात कुठला रस असेल बुवा. आता शोधायचंय. तुम्ही आला तिथं म्हणजे तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करण्यासाठी, स्वतःचं सिंहावलोकन करण्यासाठी आपण इथं आलो की माझ्यात काय आहे, आपल्यामध्ये यापैकी कुठला रस दडलेला आहे. यापैकी आपल्यात कुठला ना कुठला रस दडलेला असतो. तुम्हाला माहित असलं पाहिजे फक्त मी कोणत्या रसात बोलतोय. तुम्हाला फक्त एकच रस माहिती आहे, आमरस. भलेही तुम्हाला वीररस जर तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभत नसेल, नाही वापरायचा. शांत रस असेल, शांत रसात बोलायचंय. कुठलाही एक रस जरी असेल तरी माणूस नाव कमवतो. त्याच्यामध्ये एक नाव सांगतो मी तुम्हाला, नितीन बानगुडे पाटील. कोणता रस आहे? रौद्र आहे, वीर आहे, हे की नाही? म्हणजे असं काहीतरी अद्भुत घडतंय. मराठ्यांना उभारायची सवय, पण आता बसलं तरी हरकत नसावी कारण आमचे बाप जादे. हे नाही, बीभत्स आहे, वीर आहे. आणि संभाजीराजांनी घोड्याला टाच मारली, निघाला निघाला निघाला, चल रे सरजा, चल चल. हा जो आहे ना, हा वीररस आहे. मग तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये वीररस वापरायचाच नाही. वाढदिवसाला काय वीररस वापरणार? अंत्यविधीत कशाला वीररस वापरायचा आहे? हे कशाला नसते. मग ठीक आहे ना, या रसापैकी आपण कुठला रस कुठं वापरायचा? इथं करुण रसातलं भाषण आहे, ते शोक किंवा दुःख. एक आहे करुण रस नंबर 3. तुम्हाला नंबर 3चा रस आहे शोक किंवा दुःखाच्या ठिकाणी तो करुण रस वापरतो. अंत्यविधीला बोलायचं आहे, दशक्रियाविधीला बोलायचं आहे, तुम्ही रक्षा सावरण्याच्या दिवशी तुमचा कार्यक्रम असतो तिथं बोलायचं आहे, या ठिकाणी तो रस वापरला पाहिजे. तो अगदी शांत आवाजात असला पाहिजे. पण सगळेच रस तुम्ही इथं अभ्यासलेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसलेत म्हणून तुम्हाला त्याच्या खोलात गेलात की हा रस वापरायचा, हा वापरायचा नाही. आता हे सगळं मला वाटतं तुम्ही याच्याकडे यायला थोडासा अवधी आहे तुम्हाला. एकदम त्याचा अभ्यास करायचा आणि तोच रस वापरला पाहिजे असं काही नाही. तुम्ही आता इथं प्रशिक्षणात काय करायचे सांगतो. इथं फक्त मी दिलेलं भाषण, मी दिलेले टाचणं, त्या पद्धतीनं तुम्हाला भाषण करायची आहेत. आपोआपच तुम्ही त्या रसामध्ये बोलता. आता हे काय वेगळं सांगायची गरज आहे का? अंत्यविधीला गेल्यानंतर करुण रसात बोला. तुम्ही आता हळू बोलणारच आहे ना तिथं. म्हणजे काय म्हणतो त्याला, ते स्वाभाविक आहे. असं काही ते ट्रेनिंग घ्यायची गरज नाही त्याची. अमुक गेल्यावर वीररसात बोला. मोर्चा किंवा आंदोलनातलं भाषण ही वीररसात असलं पाहिजे, रौद्ररसात असलं पाहिजे. ते सांगायची गरज लागत नाही. तो माहोलच तसा झालेला असतो. तुम्ही ते आपसूक करता तसं. त्याचं वेगळं असं काही त्याची व्याख्या पाठ करत बसण्याची गरज नाही. म्हणून तितक्या खोलात जायची काही गरज नाही. तो माहोल तसा आहे, तुम्ही त्या माहोलमध्ये आपोआप तसं बोला. आता आपण थेट आपल्या प्रशिक्षणाकडे वळूया.
याच्या खोलात जाऊ नका, ते आपोआप येईल तुम्हाला सगळं. म्हणजे याच्या खोलात जर घुसलात ना तुम्ही तर मग ते अवघड वाटेल. खोलात जर घुसलात तर ते अवघड वाटेल, आणि तुम्ही बोलायला सुरुवात केली तर मग अवघड वाटणार नाही. एकदा बोलायला सुरुवात केल्यावर. आपल्यापैकी किती लोक असे आहेत जे आपण कुठं बोललोच नाही बुवा, आम्ही कुठेही स्टेजवर भाषण केलेली नाही. खरं खरं सांगा, आता काय आपण प्रशिक्षणाला आलोय सगळं खरं खरंच 1 2 3 4 5 6 7 8 अर्धे लोक आहेत म्हणा की 50% लोक आहे जे कुठं भाषण केलेलं नाही. अर्धे लोक असे भाषण करतो पण प्रभावी जमत नाही. राहिलेले अर्धे तेच आहेत सगळे की भाषण करतो पण ते प्रभावी होत नाही, आणि त्याच्यासाठी आलोय. आता भाषणासाठी मुळात लागते ती इच्छाशक्ती. भाषण शिकण्यासाठी इच्छाशक्ती आणि साधन. जगातली कुठलीही गोष्ट या दोनच गोष्टीवर मिळते, इच्छाशक्ती आणि साधन. आणि देवानं प्रत्येकाला दिलंय. देवानं पाखराला इच्छाशक्ती दिली आणि साधनही दिलं, म्हणून ते पाखरू आकाशामध्ये उडायला लागलं. इच्छाशक्ती दिली आणि साधनही दिलं. उडण्यासाठी काय साधन दिलं देवाने पाखराला? पंख दिले, साधन दिलं. पण नुसते पंख देऊन थांबला नाही तो, त्याने इच्छाशक्ती दिली उडण्याची. आणि उडण्याची इच्छाशक्ती जर दिली नसती तर पाखरू जागेवरला उडलंच नसतं, पक्षी जागेवरला उडलाच नसता ना. देवानं प्रत्येक सजीवाला इच्छाशक्ती दिली आणि साधनही दिलं. तसं माणसाला सुद्धा भाषण करण्यासाठी, बोलण्यासाठी इच्छाशक्ती दिली आणि साधनही दिलं. तोंड हे साधन आहे, आवाज हा साधन आहे. आवाजही दिला, तोंडही दिलं आणि इच्छाशक्ती दिली.